1994 मध्ये शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला होता। तेव्हा हाच फॉर्म्युला होता असं हरिभाऊ राठोड म्हणालेत। याला शरद पवार फॉर्म्युला पण म्हणू शकतो असंही हरिभाऊ राठोड म्हणाले। वंजारी बंजारी वाद शरद पवारांनी सोडवला असं राठोड म्हणतायत, तर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती असंही हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय। तोच फॉर्म्युला शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दल आणला तर हा वाद मिटू शकतो असा विश्वास हा हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलाय। ओबीसी आरक्षण असो या संदर्भात आपण बघितलं की संपूर्ण राज्यात एक घमासान बसलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे त्यात जरांगे पाटील यांनी केली आहे। त्यांनी उपोषणाला इथे बसले होते। त्याचबरोबर ओबीसी नेतेही उपोषणाला बसले आहेत। त्या संदर्भात मराठा समाजाला कसं आरक्षण भेटेल या संदर्भात बातचीत करूया हरिभाऊ राठोड सरांशी। सर, काय सांगाल, एक कसा जो फॉर्म्युला असेल, काय काय भूमिका तुमची? नाही, हा फॉर्म्युला जो वेल नोन फॉर्म्युला आहे, फेमस फॉर्म्युला आहे। हा खरं म्हणजे आपण याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणू शकतो। त्याही पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी आरक्षण दिलं। आपण खरं म्हणजे याला वसंतराव नाईक फॉर्म्युला म्हणू शकतो। 1994 मध्ये मान्य शरद पवार साहेबांनी जेव्हा मंडल आयोग लागू केला त्यावेळेस सुद्धा हाच फॉर्म्युला लागू झाला होता। हाच फॉर्म्युला म्हणजे याला आपण दुसऱ्या अर्थाने मान्य शरद पवार फॉर्म्युला पण म्हणू शकतो। आणि एक विशेष मला उल्लेखनीय आहे की 1994 मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवून मान्य शरद पवार साहेबांनी हा जो धनगरांची मागणी होती आणि वंजारी समाजाची मागणी होती आणि त्यामध्ये वंजारी बंजारा वाद पण होता, हा सगळा वाद सोडवण्यासाठी मान्य शरद पवार साहेबांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली। माझी विनंती आपल्या मार्फत की मान्य शरद पवार साहेबांनी अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आपण 94 मध्ये आणला होता तशा प्रकारचा फॉर्म्युला जर आपण आणला तर निश्चितपणे हा प्रश्न मिटू शकतो असं माझा दावा आहे। हे होते हरिभाऊ राठोड सर। कॅमेरामॅन संदीप भातेसह मी पद्मेश पवार, कुडाळ न्यूज, मुंबई।